साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज, नाही लाज धरीत ऐसे आसे शरण जावे, शक्ती जीवे न वंचे. भीष्मपण केला खरा, भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले ऐसे आसे शरण जावे, शक्ती जीवे न वंचे. तुका म्हणे साक्ष हाती, तुका म्हणे साक्ष हाती, तो म्या चित्ती धरिला ऐसे आसे शरण जावे, शक्ती जीवे न वंचे. अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतं, परम धाम कैवल्यमेकं तुरीयं. प्रसन्नं प्रपन्नार्तिह देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करो प्रथम नमन, पांडुरंग करो प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन, कुसले चरण संततिया. पांडुरंग करू प्रथम नमन, कुसले चरण संततिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संततिया. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संततिया. पांडुरंगाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा कथेचा विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रारुता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रवृत्तिभिरे देवे सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. संपाद्य ज्ञानञ्च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. आइए हनुमंत विराजिए, कथा करुमति अनुसार. प्रेम सहित गादी धरू, पधारियो पवन कुमार. गुरुदास तथा मुनिजन तया, बाबा असे बोलती. ऐशा नामे शंकरा, निसंग जो संगती. पुण्यलोकीसा देवगड भूमीचा, मोती खरा शोभतो. ऐशा सद्गुरु श्री भास्करगिरी बाबा वंदितो.
घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावे घ्यावे माझी सेवा दीन दुबळाची देवा दीन दुबळाची देवा दीन दुबळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा 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 दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा घ्यावे घ्यावे माझी सेवा दीन दुबळाची देवा दीन दुबळाची देवा दीन दुबळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुबळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुबळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुबळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुबळाची देवा हरी घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसियासी शरण जावे शक्ती जीवे न वंचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग अवतारधारक महान भगवत भक्त देहू निवासी सुप्रसिद्ध साधू जगदमान्य देवमान्य ईश्वरमान्य संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा भक्ताच्या भूमिकेत नामस्मरण करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा आहे. पवित्र असा अभंग आहे. सर्वांच्या पाठातील नसेल, परंतु साधकाच्या भूमिकेमध्ये भगवंताच्या नामस्मरणाला फार महत्व आहे. ते महत्व सांगणारा परमात्म्याचं नामस्मरण भगवंताला शरण जाण्याकरता जो अभंग आहे, त्या अभंगाचं चिंतन जगद्गुरु तुकोबार यांनी केलंय. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. भक्तीचं साधन साधण्याकरता भगवंताला शरण गेलं पाहिजे. तुकोबार सांगतात त्याच्याशिवाय परमात्म्याचं नामस्मरण केल्याशिवाय या भव दुःखाच्या नदीतून परमात्मा आपल्याला पलीकडे घेऊन जाणार नाही. ऐसियासी शरण जावे शक्ती जीवे न वंचे. जगामध्ये असं कोणामध्येही एवढं सामर्थ्य नाहीये की आपल्याला या दुःखाच्या नदीतून पलीकडे ते घेऊन जातील, परंतु संतांच्या वचनामध्ये ते सामर्थ्य आहे. तुकोबारांनी जे चिंतन केलंय भगवंताच्या नामाविषयी हे फार महत्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये याला फार महत्व आहे. वास्तविक पाहता देवाचं नामस्मरण जर घडत नसेल तर याच्यावर जीवनामध्ये आपण तरुण जाऊ शकत नाही. नवे नवे आपल्याला मुक्ती मिळणार नाही. तुकोबारांनी काही उदाहरणं आपल्या समोर दिलीत. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. तुकोबार सांगतात भीष्मांनी प्रण केला होता की युद्धाच्या वेळेस भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. मग धनुर्धराला रक्षवण्याकरता भगवंताने काय केलं होतं? प्रतिज्ञा घेतली होती. भीष्माचार्यांना सांगितलं होतं की मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. परंतु अर्जुनाने भगवंताचं एवढं नामस्मरण केलं आणि त्या नामस्मरणाच्या माध्यमातून भगवंताने काय केलं? आपली प्रतिज्ञा मोडली.
असा परमात्मा कनवाळू आहे, कृपाळू आहे. त्याचं नामस्मरण तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं आणि हा एकमेव मार्ग आहे. एकमेव साक्ष तुकोबारायांनी आपल्याला दिली. हे आपल्या हातामध्ये आहे. याच्या पलीकडे जाऊन आपल्या हातामध्ये कुठलीही साधना नाहीये. एक साधना सांगितली ती फक्त नामस्मरणाची. तुका म्हणे साक्ष हाती तोम्या चित्ते धरियेला. म्हणून तो परमात्मा आपण त्याचं नामस्मरण करून आपल्या चित्तामध्ये त्याला धारण करायचं असा अभंगाचा सरळ सरळ आशय. विठ्ठल विठाला 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 विठाला. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झालेला आहे. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा. रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा. परमात्म्याच्या असीम कृपेने, मारुतीरायांच्या कृपा आशीर्वादाने, कालभैरवनाथांच्या कृपा आशीर्वादाने, आदी करून सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, विश्वमौली ज्ञानोबारायांच्या कृपा आशीर्वादाने, जगद्गुरु तुकोबारायांच्या आशीर्वादाने, नाथबाबांच्या कृपा आशीर्वादाने, स्वानंद सुखनिवासी श्री समर्थ सद्गुरु किसंगिरी बाबा बाबांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान परमपूज्य गुरुवर्य श्री गुरुदेवगडचे बाबा बाबाजींच्याही कृपा आशीर्वादाने, परमपूज्य गुरुवर्य श्री गुरु स्वामीजींच्या कृपा आशीर्वादाने, मार्गदर्शनाने आणि ज्यांच्या आशीर्वादाने या सप्ताहाची सुरुवात झाली. वैकुंठवासी माझे गुरुवर्य नासिकेत बाबा बाबांच्याही कृपा आशीर्वादाने आज सप्त्याचा पहिला दिवस आहे. म्हणून नामस्मरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. नामाचं महात्म्य सांगणारा अभंग सेवेकरता घेतला. कीर्तनाकरता उपस्थित महाराज मंडळी, संत मंडळी, त्यांनी सुंदर अशी पहिली चाल म्हटली. आपले अतुल महाराज पटारे गावातील भूषण आहे, सुंदर रत्न आहे. इकडं आमचे रामभाऊ महाराज पटारे आहेत. इकडं आपले रामकिसन मामा पटारे तेही कीर्तनाकरता उपस्थित आहेत. आमचे गुरुबंधू गणेश महाराज तनपुरे, उद्या त्यांची सेवा आहे, तेही कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. इकडं आमचे मोतीराम मामा तेही उपस्थित आहेत. इकडं आमचे दाणे पाटील असतील, पटारे महाराज आहे, शंकर मामा तनपुरे तेही कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. इकडं आमचे सोमेश्वर महाराज. सुंदर असं गायन त्यांचं क्षेत्रातील चांगलं काम आहे. विद्यार्थी अवस्थेमध्ये गायनाची तयारी चालू आहे. इकडं विनेकरी बाबा असतील आणि आज विशेष ज्यांची उपस्थिती आहे मृदंगाची सेवा देण्याकरता कानिपनाथ महाराज तेही सुंदर कीर्तन करतात, तेही कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. इकडं आपले पेटीची ज्यांची सुंदर सेवा आहे आपले यादव मामा पटारे, इकडं जगन्नाथ मामा पटारे. आता एवढ्यांची नावं घ्यावी का? तर सगळ्यांचीच नावं मला माहिती आहे बरं का. असं नाही, परिचय चांगला झालेला आहे. सगळ्यांचं नाव घेता घेता आपली वेळ संपून जाईल. पुन्हा एकदा क्षमा मागतो. इकडं रामेश्वर मामा आहेत, दोन्ही आपले पटारे महाराज. अजूनही युवा वर्ग सगळ्याच या ठिकाणी आहे, तरुण मंडळ आहे, पण जरा पुरुषांची संख्या जरा कमी वाटते. असं गावामध्ये असं माता माऊलींची संख्या चांगली आहे. असो, मारुतीरायांच्या दरबारामध्ये आपल्या पवित्र अशा देवगडच्या सानिध्यामध्ये असणारे हे धामोरी गाव फार देवगडवरती नितांत श्रद्धा असलेलं गाव आहे. बाबांचंही फार प्रेम आहे, देवगडला सेवाही आहे. नाच कीर्तनाकरता आम्ही उपस्थित झालो. उपस्थित झाल्यानंतर आता या ठिकाणी टेम्परेचर किती तुम्हाला माहिती आहे. एवढा घाम येतो, असं वाटतं पेट्याच्या आतून घाम येतो काय. एवढं वातावरण झालं. म्हणून मारुतीरायांच्या चरणी एकच प्रार्थना की वायुवेगाने तुम्ही वारा धारण करा आणि या ठिकाणी आम्हाला काय करा, शांतीचा वारा द्या. जरा जास्तच गरमट झालंय. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. भोजन जरा जास्तच झालं नाही का? बरोबर आहे. असो, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी देवाच्या नामस्मरणाचं महात्म्य सांगितलंय. भक्ताच्या भूमिकेतून भगवंताचं नामस्मरण करायचं. दोन्ही प्रकरणातील विषय चिंतनामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगामध्ये सविस्तर मांडलाय. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. साधकाच्या भूमिकेतून जगद्गुरु तुकोबारायांनी जे चिंतन केलंय, साधक अवस्थेमध्ये जीवाला काय पाहिजे हो, या मृत्यू लोकातून तरुण जाण्याकरता भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. ही साधकाची आणि भक्ताची असणारी भूमिका आहे. जगद्गुरु तुकोबारायांना त्यांच्या जीवनामध्ये जे अनुभव आले ते अनुभव मात्र जगद्गुरु तुकोबारायांनी जगाकरता मांडले. अनुभव आले अंगा ते या जगा देत असे, किंवा तुका म्हणेचा कोणी सांगे, मज अनुभव आहे अंगे.
पण तुकोबारांना जो अनुभव आला, तो अनुभव जगद्गुरु तुकोबारांनी आजच्या अभंगाकरता चिंतनाकरता घेतलेला विषय आहे. तो अनुभव जगद्गुरु तुकोबारांनी मांडला. अनुभव कोणीही सांगू नये. ज्याला जो अनुभव आला तो अनुभव सांगितला पाहिजे. काही तर अनुभव नसला आणि जगाला जर उपदेश करत असेल, जगाला पटणार आहे का? जगाला ते पटत नाही. वास्तविक पाहता आम्हाला एक जास्त वय आमचं काही नाहीये. संसाराचे चिंतन आम्ही तुम्हाला सांगू, तुमची जीवन गेलंय संसारामध्ये राहता राहता चिंतन करता करता, आणि आम्ही तुम्हाला अनुभव सांगावा हे काय योग्य ठरणार नाही. साधकाच्या भूमिकेतून जगद्गुरु तुकोबारांनी जी जीवनात साधना केली, जे चिंतन केले, त्या चिंतन या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी त्याचा विचार केलाय. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 असा असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला अनन्य भावाने शरण जाण्याकरता तुकोबाराय सांगतात, ऐसे आसे शरण जावे शक्ती जीवे न वंचे. मग त्या परमात्म्याला शरण कुठल्या पद्धतीने गेलं पाहिजे, असे अनेक विचार साधकाच्या मनामध्ये निर्माण झालेले असतात. साधक म्हणजे तुम्ही आम्ही सगळे जे जीवदशेला प्राप्त झालेली जी माणसं आहेत, त्यांच्याकरता साधक हा शब्द तुकोबारांनी वापरला. मग साधकाच्या भूमिकेमध्ये आपलं परम कर्तव्य काय असेल, तर देवाचं नामस्मरण करणं, देवाला शरण जाणं. कुठल्या पद्धतीने आपण भगवंताला शरण गेलं पाहिजे हे ज्ञानोबारांनी आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये गोड उदाहरणं दिली. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागे शरणागत शरण्य मी शेको. ज्ञानोबाराय सांगतात, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. जो परमात्म्याला अनन्य भावाने शरण आला, त्याचं परमात्मा काय करतो? ज्ञानोबाराय सांगतात, या जन्म मरणाच्या दुःखाचं निवारण करतो. विठोबासी शरण जावे जावे, विठोबासी शरण जावे, विठोबाशी शरण जावे जावे, विठोबाशी शरण जावे जावे जावे, विठोबासी शरण जावे जावे, विठोबाशी शरण जावे, विठोबाशी शरण जावे. निज निष्ठा नाम गावे, निज निष्ठा नाम गावे, विठोबासी शरण जावे जावे, विठोबासी शरण जावे, निधनिष्ठा नाम गावे, निधनिष्ठा नाम गावे, विठोबाशी शरण जावे, विठोबाशी शरण विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. म्हणून असा असणारा तो परमात्मा एक आहे. अनन्य भावाने त्या परमात्म्याला शरण गेलं पाहिजे जीवानं. ज्ञानोबाराय सांगतात, तया अहम वाचा चित्तांग, देवोनिया शरण रिघ, महोदधिका गांग रिगाले जैसे, जैसे घटाचे नाशे गगनी गगन प्रवेशे, मज शरणेने तैसे ऐक्य करी. ज्ञानोबाराय सांगतात, घटाचं उदाहरण ज्ञानोबारांनी या ओवीमध्ये दिलंय. जैसे घटाचे नाशे गगनी गगन प्रवेशे, मज शरणेने तैसे ऐक्य करी. घट माहितीये? घट माहितीये का तुम्हाला? घट म्हणजे पाणी पिण्याकरता वापरतो आपण तो माठ. उन्हाळ्यामध्ये त्याची जास्त गरज असते. जसा घटामध्ये आपण पाणी टाकतो, पाणी टाकल्यानंतर ते भरतं, पण ज्या वेळेस त्या घटामध्ये म्हणजे माठामध्ये पाणी नसेल, चुकून आपला जर धक्का लागला, माठ फुटला, ज्ञानोबारांनी उदाहरण दिलं, तो घट फुटला आणि तो फुटल्यानंतर त्याच्यामध्ये जे सूक्ष्म रूपाने जे वायू तत्व होतं, जे आकाश तत्व होतं, ते राहिलं का? ज्यावेळेस तो घट परिपूर्ण अंगाने व्यवस्थित होता, त्यावेळेस त्याच्यात आकाश होतं, नवे जे वायू तत्व तेही त्याच्यामध्ये होतं, परंतु ते फुटल्यानंतर कुठे गेलं? ते आकाशामध्ये सामील झालं. अगोदर त्याच्यामध्ये होतं त्यावेळेस ते आपल्याला दिसलं का? ते व्यापक आहे, ते आपल्याला दिसत नाही. जैसे घटाचे नाशे गगनी गगन प्रवेशे, त्याच्यामधलं तत्व जसं त्याच्या स्वरूपामध्ये विलीन होतं, तसं भगवंताला शरण जायचं. जैसे घटाचे नाशे गगनी गगन प्रवेशे, मज शरण येणे तैसे ऐक्य करी. हो, ज्ञानोबा याच्या पुढे जाऊन उदाहरण देतात. हरी स्वर्णमणी सोनया, एक कल्लोळ ऐसा पानिया,
तैसा मज धनंजया शरण येतो. सोन्याचं मणी आता माहिती आहे सगळ्याला. घाटाचं उदाहरण जर आपल्याला पटलं नसेल माता माऊली या ठिकाणी सोन्याचं उदाहरण आपल्याला पटतं. का? त्याचं अतिमहत्व आहे आपल्या जीवनामध्ये. सध्या सोन्याचा भाव फार झालेला आहे बरं का. आता तुम्हाला माहिती आहे, मी काय तुम्हाला सांगावं. आणि पंतप्रधानांनी आपल्याला सांगितलंय जास्त सोनं खरेदी करू नका सध्या. हा, बरोबर आहे. अधिक मास जवळ आला नाही का. विठाल विठाल. विठाला 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 विठाला. ज्ञानोबारांनी सोन्याचं उदाहरण दिलं. जसं एखादी माता माऊली, तिच्या गळ्यामध्ये जर एखाद्या सोन्याची मौल्यवान वस्तू असेल, नेकलेस असेल, हार असेल, जुना झाल्यानंतर त्याची डिझाईन, त्याचा आकार त्या माता माऊलीला आवडत नाही. मग काय करावं? सोनाराकडे गेल्यानंतर आपण ते जुन्या सोनं जे असतं त्याचं पाणी करण्याकरता सांगतो. सोनं घडवणाऱ्याकडे जर आपण गेलो, त्याचं ते रूपांतर कशात करतो, जशी आपल्याला डिझाईन पाहिजे त्या पद्धतीने ते आपल्याला बनवून देतात. परंतु त्याचा जर विचार केला, त्याची डिझाईन बनवण्याकरता अगोदर त्या सोन्याचं पाणी करावं लागतं. त्याचं मूळ स्वरूप काय आहे? सोन्याचं पाणी. सुवर्णमणी सोनाया एक कल्लोळ जैसा पाण्या, किंवा ज्या पद्धतीनं पाण्याची लाट पाण्याला शरण येते, त्या पद्धतीनं भगवंताला शरण जायचंय. विठ्ठल विठाला 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 विठाला. मग भगवंताच्या नामाने आपल्या जीवाचा उद्धार होतो. पण नामस्मरणाला जीवनामध्ये अतिशय महत्व आहे. जीवनभर जर भगवंताचं नामस्मरण घडत नसेल तर अंतकाळामध्ये भगवंताचं नामस्मरण आपल्याकडून घडलंच असं सांगता येत नाही. काही काही उदाहरण आपण संतांचं वचन आहे, शास्त्र आहे, याचा सगळा परिपूर्ण अंगाने जर विचार केला, कधी कधी गोष्ट अशी लक्षात येते, संतांची वचन आहे, प्रमाण आहेत. अजामेळ अंत मरणासी आला तोवरी स्मरला नाही तुझ, प्राण जाते वेळी म्हणे नारायण त्यासाठी विमान पाठविले. अजामेळानं काय केलं होतं त्याचं उदाहरण आपल्याला सर्वांना माहित आहे. जीवनभर भगवंताचं नामस्मरण केलं नाही, परंतु साधूचं दर्शन झालं. त्यांनी उपदेश केला की तुझ्या मुलाचं नाव नारायण ठेव. सगळ्यात लहान असणारा जो मुलगा आहे त्याचं नाव नारायण ठेवलं, आणि जीवनभर राहिलेले जेवढे काही वर्ष आहेत त्या मुलाला नारायण हाक मारता मारता त्याच्याकडून नामस्मरण घडलं. आणि अंतकाळामध्ये त्याच्या मुखातून त्याच्या मुलाकरता का होईना देवाचं नाव त्याच्या मुखामध्ये आलं. अंतकाळी जाचा नाम आले मोखा, तुका म्हणे सोखा पार नाही, तुका म्हणे सोखा पार नाही. अंतकाळी जाने मोखा, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. नामारे मुखा अंतकाळी जाचा नाम आले मुखा, अंतकाळी जाचा नाम आले मोखा, अंतकाळी जाचा नाम आले मुखा, अंतकाळी जाचा नाम आले मोखा, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी जाचा नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी याचे नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. पण अंतकाळामध्ये त्याच्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण हे सहजासहजी आलं नाहीये. संतांचं दर्शन घडलं, संतांच्या संगतीचा परिणाम देवाच्या नामस्मरणाचं महत्व हे बुद्धीला पटलं. मुलाच्या माध्यमातून का होईना देवाचं चिंतन घडलं आणि त्याचा उद्धार झाला. आता आपण जी वचनं ऐकतो, जी संतांचे प्रमाण आहेत, त्याचा जर आपण विचार केला, त्याचा विचार केल्यानंतर असं लक्षात येतं, काय जास्त साधना करायची काय गरज आहे, काय देवाचं चिंतन करायची गरज आहे. हा, आता घ्यायची मजा मारून, वय झाल्यानंतर बघू देवाचं नामस्मरण घ्यायचं का दिंडीला जायचं, हा विचार कधी करतो? ज्या वेळेस म्हातार वयामध्ये आपण टेकल्यानंतर मग विचार करतो, आता विना पारेला गेलं पाहिजे, आता कीर्तनाला गेलं पाहिजे. काय उपयोग होतो? नाक मुक गळू लागले, लाळ आणि शेंबूड श्वानापरी गती झाली अवघी करते हाड हाड. देवाचं चिंतन करण्याकरता, साधना करण्याकरता हातामध्ये ताकद राहिली नाहीये. किती विचित्र अवस्था झाली.
आणि अशा अवस्थेमध्ये देवाचं नामस्मरण होणार आहे का? नाही महाराज. देवाचं चिंतन घडत नाही. याच्याकरता जीवनभर साधना करावी लागते. रोज नामस्मरण करावं लागतं. त्यावेळेस कुठेतरी अंतकाळामध्ये देवाचं नामस्मरण तेने स्वतः सदा चित्त समाधान धान, तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान समाधान तेने सदा चित्त समाधान सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान तेने सदा चित्त समाधान सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. पण देवाचं जीवनभर नामस्मरण करावं लागतं, तर अंत्यकाळामध्ये कुठंतरी देवाचं नामस्मरण मुखामध्ये येतं. एक वारकरी होते, आळंदी पंढरपूरचे वारकरी होते. महिन्याची वारी पंढरपूरची ते करायचे. जीवनभर रोज अशी सेवा, सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर देवपूजा करायची. परंतु पूजा करण्याच्या अगोदर ज्या वेळेस ते स्नान करण्याकरता जायचे, स्नान करायला गेल्यानंतर पहिला तांब्या डोक्यावरती ओतल्यानंतर लगेच त्यांचा काकडा चालू व्हायचा. एक दिवस असं झालं, त्यांनी देह ठेवला आणि देह ठेवल्यानंतर ज्यावेळेस त्यांची अंत्ययात्रा बाहेर काढायची, घरातून त्यांना बाहेर काढलं. घरच्या परिवारातील सदस्यांनी, त्यांच्या मुलांनी म्हणा, मुलींना बाहेर काढलं. आणि बाहेर काढल्यानंतर शेवटची आंघोळ आपल्याला कुठे घालतात? हा, आपल्या घराच्या अंगणामध्ये. अंगणामध्ये त्या वारकरी बाबाला आंघोळ घालण्याकरता बाहेर ज्यावेळेस ठेवलं, त्यावेळेस पहिला तांबे ओतल्यानंतर काकडा चालू झाला. कशाचा परिणाम? साधनेचा परिणाम, नामस्मरणाचा परिणाम. अशी अनन्य साधारण जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण करावं लागतं. त्यावेळेस कुठेतरी परमात्मा आपल्यावरती कृपा करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. परमात्म्यापेक्षा देवाच्या नामाला हे फार महत्व आहे. हो. देवाचं दर्शन घडण, पण याच्याही पलीकडे जाऊन तुकोबाराय सांगतात, देवाच्या चिंतनाला अधिक महत्व आहे. ते देवाची परमप्राप्ती झाल्यानंतर सुद्धा तुकोबाराय त्याचा आनंद मानत नाहीये. तुकोबारायांना मोक्ष प्राप्त झाला, मोक्षपद तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. देवाला सांगितलं, देवा काय करू हे मोक्षपद घेऊन, याच्यात मला आनंद नाहीये. तुझ्या नामस्मरणात जो आनंद आहे, तो कशामध्ये तो आनंद मला मिळत नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. देवाचं नामस्मरण हे फार महत्वाचं आहे. देवाच्या दर्शनाही पेक्षा अधिक महत्व देवाच्या नामस्मरणाला आलं. ज्या वेळेस भगवान प्रभू रामचंद्र सीता मातेला शोधण्याकरता वनवासामध्ये गेले, सीता मातेला शोध करीत असताना ज्या वेळेस सीता मातेचा शोध लागला, मारुतीरायाने तो शोध लावला. शोध लावल्यानंतर लंकेमध्ये सीता माता हे प्रभू रामचंद्रांना कळालं. मारुतीरायामध्ये एवढी ताकद होती, वास्तविक पाहता त्यांनी सीता मातेला तिथपर्यंत गेले म्हणजे आणलास वाऱ्याच्या वेगेने. पवन सुद्धा आपण ज्याला म्हणतो, एवढी शक्ती मारुतीरायामध्ये आहे. परंतु देवाचं जेवढं महत्व आहे, तेवढं महत्व भक्ताला कधी लागत नाही. माझ्या परमात्म्याने सीता मातेला आणलं पाहिजे, याच्या करता काय केलं, सगळ्या वानर सेनेनी त्या लंकेमध्ये जाण्याकरता सेतू बांधण्याचं ठरवलं. रामायणातील हे उदाहरण आपण बघितलं असेल. या दृष्टांताचा जर विचार केला, जो सेतू बांधला, सेतू बांधत असताना जे दगड त्या सेतूवरती टाकली, ती दगड साधारण नव्हती. भगवंताचं नामस्मरण केलेलं आहे. वानर रूपी साधकांनी देवाचं चिंतन केलं, देवाचं नाव त्या दगडावरती लिहिलं, राम नावाचं अक्षर त्या दगडावरती लिहिलं आणि ते दगड पाण्यावरती सोडले. ती दगड तरायला लागली. हे विशेष आहे. ज्या वेळेस स्वतः परमात्म्याने त्या दगडावरती स्वतःचं नाव लिहिलं आणि तो दगड पाण्यामध्ये टाकला, देवाच्या हातून दगड बुडाला, परंतु देवाच्या भक्ताच्या हातून तो दगड तराला. त्यावेळेस भक्त देवाला सांगतात, देवाला नवल वाटलं, सांगितलं, मारुतीराय तुमच्या हातून जर दगड तरत असतील तर माझ्या हातून दगड का तरत नाही? त्यावेळेस मारुतीरायाने सांगितलं, देवा ते तुझ्या हातून तरणार नाही. का? तुला जर अहंकार निर्माण झाला तर हे उपयोगाचं ठरत नाही.
तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळ मेघ श्याम तुझ नकळ मेघ श्याम तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझ न कळे कसा तुझ तुझ नकळ मेघ श्याम तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. पण देवाच्या नामस्मरणाचं महत्व किती आहे. ज्या वेळेस हनुमंतरायाने तो दगड पाण्यावरती टाकला, तो दगड तरला. हे विशेष आहे, भगवंताच्या नामस्मरणाने दगड तरला. परंतु ही बातमी ज्या वेळेस लंकेमध्ये कळाली, जो राक्षसांचा राजा आहे रावण, रावणाची ही गोष्ट लक्षात आली. त्याला वाटलं देवाच्या प्रभू रामचंद्राच्या नावाने दगड तरले, मग माझ्या हाताने तरणार नाही का. त्याने विचार केला आपणही प्रयत्न करावा. संध्याकाळच्या वेळेस रावण आला, तिसरा पारची वेळ होती, आणि तो गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या सेतूवर गेला आणि अलीकडच्या काठावरून त्याने ते सगळं बघितलं. त्याने एक दगड घेतला. कोणी घेतला दगड? रावणाने. आणि तो दगड त्याने पाण्यावरती टाकला. काही मंत्र म्हटले आणि दगड पाण्यावरती टाकला. आणि पाण्यात तो दगड टाकल्यानंतर तो दगड तरला असेल का बुडाला? हा, नाही महाराज, तो दगड तरला. विचार करा, रावणाच्या हातून, राक्षसाच्या हातून दगड तरल का? नाही तरणार. परंतु रावणाच्या हातून दगड तरला. आणि ही बातमी सगळ्या लंकेमध्ये पसरली नाही. प्रभू रामचंद्राच्या हातून दगड तरला हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु आपला जो राजा आहे, जे राक्षस आहे, त्यांना आनंद झाला म्हणे. बोलो रावण महाराज की जय. तुम्ही म्हणू नका, असू द्या. असं म्हटल्यानंतर महाराज त्या राक्षसांना आनंद झाला की आपल्या सुद्धा राजाच्या हातून काही दगड तरलाय. राक्षसांचा राजा आहे रावण, त्याच्या हातून दगड तरला. सगळ्या लंकेमध्ये बातमी पसरली. बातमी पसरायला काही जास्त वेळ लागत नाही. लंकेमध्ये बातमी पसरली. पसरल्यानंतर रावण संध्याकाळी घरी आला. घरी आल्यानंतर दारातच रावणाची बायको उभी होती, कमरेवर हात देऊन. तिनं हात ठेवले. रावण महाराज तिकून आले आणि तिकून आल्यानंतर हिनं पहिला समाचार घेतला. सांगितलं, अहो तुमच्या हातून दगड तरले, मला माहित झालं, हे खरं आहे का? रावणाने विचार केला आणि सांगितलं, खरंय. हे तुम्हाला जरी खरं वाटत असलं तर मला ते खरं वाटत नाही म्हणे. तुमच्यात काय सामर्थ्य हे मला माहिती आहे ना. रावणाच्या पत्नीला, मंदोदरीला माहिती आहे. सगळं जीवन, पतीचं जीवन कोणाला माहित असतं? त्याच्या धर्मपत्नीला. तुमच्या हातून जरी दगड तरला हे सगळ्यांनी जरी मान्य केलं असेल, मी तुमची पत्नी, मला तुमचं सगळं माहिती आहे, मी मात्र मान्य करत नाही. खरं खरं सांगा, खोटं बोलू नका. काय केलं होतं त्यावेळेस? रावणाने सांगितलं, मी ज्या वेळेस तो दगड घेतला, तो दगड पाण्यावरती टाकला, त्यावेळेस त्या दगडाला शपथ दिली होती, तू जर बुडाला तर तुला रामाची शपथ. ही शक्ती माझी नाहीये, भगवान प्रभू रामचंद्राची शक्ती आहे. मग तुम्ही विचार करा, रावणाच्या हातून जर दगड तरत असेल तर आपल्या हातून दगड तरणार नाही का? प्रयत्न केला का? चिंतन ऐकून प्रयत्न करता, तो प्रयत्न करू नका. कारण रावणाचा जर विचार केला, तो राक्षस जरी असला, एवढा शास्त्र संपन्न रावण होता, महादेवाची एवढी सेवा केली, स्वतः भगवान शंकर त्याला प्रसन्न होते. शास्त्राचं एवढं ज्ञान, आणि त्यांनी त्या श्रद्धेपोटी देवाचं शपथ टाकून दगड पाण्यामध्ये टाकला आणि तो तरला. आपल्या कोणते होऊ शकत नाही. ज्ञानही महत्वाचं आहे. पण रावण जरी असला, कुणी असो, त्याच्या जीवनामध्ये राक्षस असो, बुद्धिवान मनुष्य असो, की ज्याची बुद्धी लोप पावली, असा जरी मनुष्य असला, कुणीही मनुष्य असू द्या, जीवाला एकच चिंतन आहे. कोणतं? देवाचं नामस्मरण करणं. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. देवाचं किती महत्व आहे आपल्याला पटलं. देवाच्या चिंतनाकरता आपल्याला लाज नाही वाटली पाहिजे. नको तिथं डान्स करायला आपल्याला लाज वाटत नाही. नको ते मनोरंजन करण्याला आपल्याला काही लाज वाटत नाही ना. उलट आनंद वाटतो, स्वाभिमान वाटतो. आपलं पोरग जर डीजे वरती नाचत असलं, बाप म्हणतो, काय टेका धरलाय. हा आनंद आपल्याला होतो. याच्यात कुठलं महाराज आनंद वाटावा? अधोगती नाही. जर आपला मुलगा टाळ घेऊन उभा राहिला तर बापाला आनंद झाला पाहिजे, आईला आनंद झाला पाहिजे. जेणेकरून नाही महाराज झाला तरी चालेल,
परंतु उतार वयामध्ये वाडवडिलांची सेवा तरी तू करेल ना. हा आनंद मात्र निश्चित आई वडिलांना होतो. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. नको त्या गोष्टीची आपल्याला लाज वाटते. ज्या गोष्टीची वाटायला पाहिजे त्याची वाटत नाही. कीर्तनाला आलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे. कलियुगामध्ये सगळ्यात महत्वाचं साधन काय जर सांगितलं असेल संतांनी, कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कीर्तन म्हणजे नुसतं कीर्तन नाहीये, संकीर्तन हा शब्द शास्त्राने वापरलाय. संकीर्तन म्हणजे भगवंत कलोतच संकीर्तनस्य केशवम. कलियुगामध्ये फक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण श्रेष्ठ आहे. ते म्हणजे कीर्तन या शब्दाने संबोधलं नाही गेले, ते व्यापक आहे. संकीर्तन म्हणजे देवाचं नामस्मरण करणं. विठ्ठल 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 विठ्ठल. मग कलियुगामध्ये हे सगळ्यात सोपं असणारं साधन आहे. हो. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये आपलं जन्मांतरीचं केलेलं पाप नष्ट होतं. मग तुम्ही म्हणता पाप वाढतं तरी कशाने? ते उदाहरण माहिती आहे आपल्याला नेहमी. ते उदाहरण सांगतो पाप कशाने वाढतं. एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. एक गावातील पंडित, धामोरीतील नाही बरं का, एका गावातील पंडित शास्त्री बनण्याकरता ऋषिकेशला गेले. ऋषिकेशला गेल्यानंतर त्या ठिकाणी राहून संस्कृत शिकले. ते शास्त्राचं अध्ययन करण्याकरता संस्कृत हा विषय शिकले आणि शिकल्यानंतर अर्धवट ते शिकले. जास्त काही शिकून आले नाही. फार तर फार महिना दीड महिन्याचा काळ, आणि एवढ्या कालावधीत काय शिक्षण पूर्ण होत नाही. 2 महिन्यात काय कीर्तन करता येत नाही, असं होत नाही. 2 दिवसात व्याख्यान ऐकलं तरी चिंतन तयार होतं. परंतु त्याने काय केलं, अर्धवट शिकला. शास्त्राचं परिपूर्ण ज्ञान नाही. आणि शास्त्र असं सांगता अर्धवट माणसाच्या जीवनामध्ये नेहमी दुःख असतं. तसं तो अर्धवट शिकून घरी परत आला, आणि घरी परत येत असताना त्याने काशीहून एका बाटलीमध्ये ते गंगेचं तीर्थ आणलं होतं. तीर्थ ते घरी आल्यानंतर त्याने आपल्या पत्नी जवळ दिलं, त्याच्या धर्मपत्नी जवळ दिलं. तिला सांगितलं, अगं हे तीर्थ मी तुला जेव्हा मागेन तेव्हा तू मला दे. ती बिचारी माता माऊली घरकामात गुंतलेली होती. तिनं ते तीर्थ ते वरुट्या पाट्याजवळ ठेवलं किंवा मिक्सरच्या भांड्याजवळ ठेवलं असेल आताच्या काळातील. त्याच्यामध्ये काही तिखट खारट पदार्थ पडले असतील त्या तीर्थामध्ये. नेमकं शास्त्रीभाऊ संध्याकाळी घरी आले आणि बायकोला सांगायला लागले, अगं मी संस्कृत बोलतो. साऱ्या गावाला त्याने सांगितलं होतं. हा ओ तात्या, मी संस्कृत बोलतो. अहो आप्पा, मी संस्कृत बोलतो म्हणे. त्याच्या नावाचा प्रचार त्याने स्वतःच केलेला. गावकऱ्यांना माहिती याला संस्कृत येतं. त्याच्या पत्नीने सांगितलं, अहो रोज ओरडून सांगता म्हणे मी संस्कृत बोलतो, संस्कृत बोलतो. बोला की एखाद्या दिवशी मग संस्कृत. त्याने लगेच बोलायला सुरुवात केली. महाराज संध्याकाळी तू घरी आला, जेवणाकरता बसला, आणि जेवणाकरता बसल्यानंतर त्याने सांगितलं, बायकोनं ताट वाढून आणलं, चपाती कमी पडली. याने लगेच संस्कृतमध्ये बायकोला आवाज दिला, बायकम चपाती आणम. ती गेली. ती हुशार होती बिचारी, वारकऱ्याची मुलगी होती. तिनं लगेच चपाती आणली. चपाती शास्त्रीभावांच्या ताटामध्ये वाढली. थोडा वेळ झाला. शास्त्रीभाऊ म्हणतात, बायकम भाजी आणम. ती गेली, लगेच एका वाटीमध्ये भाजी घेऊन आली. शास्त्रीभावांनी पुन्हा एकदा सांगितलं, बायकम तीर्थम आणम. जे तीर्थ त्याने त्याच्या बायको जवळ दिलं होतं शास्त्रींनी, ते तीर्थ बायको एका त्या बाटलीतून एका ग्लासामध्ये ओतलं, आणि तीर्थाचा ग्लास घेऊन शास्त्रीभाऊ जवळ आले. त्या पंडितांनी तो शास्त्रींनी तीर्थाचा ग्लास हातामध्ये घेतला आणि त्याचा एक घोट घेतला. आता त्याच्यात तिखट पदार्थ पडलेले होते ना. शास्त्रीभाऊ म्हटले, बायकम तीर्थम तिखटम लागतम. आता मला ती त्याच्यापेक्षा हुशार होती. ती म्हणाली, अरे दशकटम पाणी खरगटम, म्हणून तीर्थम तिखटम लागतम. विठ्ठल ती म्हणाली, अहो ते पाणी खरगट आहे, त्यामुळं तीर्थ तुम्हाला तिखट लागत आहे. शास्त्रीभाऊ निवांत बसले. निवांत बसल्यानंतर धामोरीमध्ये सप्ताह चालू होता. ज्ञानेश्वरीचं पारायण चालू होतं. पारायणामध्ये तिला लोभ असा शब्द ऐकायला आला. आणि एका ठिकाणी तिने भागवत ऐकलं होतं. भागवतामध्ये लोभाचा अर्थ तिला कळाला नाही. त्यावेळेस तिने त्याच्या पतीला विचारलं. तिला वाटलं यांचा चांगला अभ्यास आहे, त्यांना विचारू. आणि पतीला विचारल्यानंतर तिने सांगितलं, अहो मी श्रीमद भागवत कथा ऐकली, आणि कथा ऐकत असताना मला लोभ हा शब्द आला.
हा शब्द जरा तुम्ही मला समजावून सांगा, लोभ म्हणजे काय? असं विचारल्यानंतर शास्त्री बुवाला तापच आला ना. त्यांना काही माहिती नाही. त्यांनी विचार केला आणि जोच रागाने घराच्या बाहेर निघाले. घराच्या बाहेर गेल्यानंतर गावाच्या बाहेर कमानीमध्ये एक त्यांना वेश्य भेटली. आणि ती वेश्य भेटल्यानंतर नेहमी ओळखीची. ते सांगितलं, ओ शास्त्री महाराज, अहो काय झालं, रोज एवढे आनंदी असतात, आज तुमचा चेहरा पडलेला दिसतोय, घरी काहीतरी भांडण झालं की काय? त्याने नाही सांगितलं. बरं काय एवढे नाराज आहे? त्यावेळेस शास्त्री भाऊनी त्या बाईला सांगितलं, त्या वेश्येला सांगितलं, अहो काय सांगू बाई म्हणे, मी तुम्हाला सांगू शकत नाही म्हणे. अहो काहीतरी असेल ना तुमच्या मनामध्ये, ज्याचं कारण तुम्ही एवढे दुःखी आहे, सांगा मला. जर मला येत असेल तुमचं समाधान करण्याकरता काहीतरी उत्तर येत असेल तर मी त्याचं उत्तर देईन, पण तुमचा प्रश्न काय तो तरी मला अगोदर सांगा. त्यावेळेस त्या शास्त्रीने सांगितलं की माझ्या बायकोने मला असा प्रश्न विचारला, हा, की पापाचा करता कोणी? लोभ हा जो शब्द आहे, हे लोभ कशाने वाढतं किंवा पापाचा करता कोणी? मग असा प्रश्न विचारल्यानंतर त्या बाईनं सांगितलं, महाराज काही काळजी करू नका, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे ना? पाहिजे ना तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर? तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. कोणाच्या घरी? त्या वेश्येच्या घरी. त्या वेश्येनं शास्त्री महाराजांना मागणी केली, तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. त्यावेळेस त्या महाराजांनी, शास्त्री महाराजांनी सांगितलं, अहो मी बाई माणसाच्या घरी जात नाही. त्या वेश्येनं सांगितलं, महाराज मी तुम्हाला 5,000 रुपये देते. थोडा वेळ विचार केला आणि सांगितलं, काही हरकत नाही. 5,000 रुपयाच्या लोभाकरता तिच्या घरी गेले ना. घरी गेल्यानंतर थोडा वेळ झाला, शास्त्री म्हणतात, ओ बाई अहो सांगा ना उत्तर. तिथं घरी आले आणि उत्तर सांगितलं नाही. किती वेळ झाला मला येऊन? त्यावेळेस त्या बाईने सांगितलं, महाराज तुम्हाला जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर माझ्या घरचा 1 कप चहा घ्यावा लागेल. हा, क्वालिटी दुधाचा 1 कप चहा घ्यावा लागेल. शास्त्री भाऊ म्हणले, मी बाई माणसाच्या घरचं काही खात पित नाही. ती बाई म्हणाली, तुम्हाला आणखी 5,000 रुपये देते. शास्त्री भाऊने विचार केला, काही हरकत नाही. तिने 1 कप चहा देखील दिला. शास्त्री भाऊने तो चहा देखील घेतला. थोडा वेळ झाला, शास्त्री भाऊ संतापले ना, बराच वेळ झाला. अहो काय बाई, काय चेष्टा लावली? सांगा ना उत्तर, मला कशा करता या ठिकाणी आणलंय? माझ्या प्रश्नाचं उत्तर काही तुम्ही अजून दिलं नाही. ती म्हणाली, महाराज काळजी करू नका, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे ना, याच्याकरता तुम्हाला शेवटचा एक पर्याय करावा लागेल. काय? तुम्हाला माझ्या घरी जेवण करावं लागेल आणि माझ्या घरच्या जेवणाचा 1 घास माझ्या हातून खावा लागेल. शास्त्री भाऊ रागावले ना, तळपायाची आग मस्तकाला गेली. आता तर मुळीच जमणार नाही. तिनं सांगितलं, महाराज काळजी करू नका, आणखी 5,000 रुपये देते. शास्त्री भाऊनी विचार केला, एकूण 15,000 रुपये होतात. काही हरकत नाही. तिनं बसायला पाठ टाकला, जेवायला ताट वाढलं. ताट वाढल्यानंतर चपातीचा घास मोडला, भाजीमध्ये बुडवला, उजव्या हाताने मुखामध्ये सोडला आणि डाव्या हाताने एक कच्चून कानाखाली मारली आणि सांगितलं, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. कळालं का तुम्हाला? लोभ या शब्दावरती आपल्याला इथे पापाचा करता, पापाचा बाप देखील लोभच आहे. शास्त्री महाराज तिच्या घरी जात नव्हते. 5,000 रुपयाच्या लोभाकरता तिच्या घरी गेले. 5,000 रुपयाच्या लोभाकरता तिच्या घरी चहा देखील घेतला आणि 5,000 रुपयाच्या लोभाकरता तिच्यासारख्या बाईच्या हातून, त्या बाईसारख्या त्या वेश्याच्या हातून 1 घास खायला तयार झाले. पापाचा करता, पापाचा बाप देखील लोभच आहे. विठ्ठल अशी उदाहरणं कितीतरी तुकोबाऱ्यांना आपल्याला दिली. वाल्ल्या कोळ्यांनी किती पाप केलं होतं? एवढं पाप केलं होतं. वाल्ल्या कोळी ब्रह्महत्यारी नामे तारीला निर्धारी, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती. वाल्या कोळी महाहत्यारी, वाल्या कोळी महाहत्यारी, वाल्या कोळी महात्यारी, वाल्या कोळी महात्यारी, नामे तारीला उद्धरी, नामे तारीला उद्धरी, घेता नाम, घेता नाम, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती बाबाचे, पर्वत जळते बाबाचे, पर्वत जळते बाबाचे.
वाल्य कोळी ब्रह्महत्यारी नामे तारेला निर्धारी घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. किती पाप केलं होतं. एक एक मनुष्य मारला की एक एक मोहरी एवढा खडा. मोहरी माहिती आहे ना, फोडणी द्यायला वापरतो आपण ती. एक एक खडा त्या रांजणामध्ये टाकला. एवढं पाप केलं होतं. बरं ते रांजण काय आपण पाणी पिण्याकरता वापरतो ते होते का? नाही. पूर्वी आयुष्य मर्यादा फार होती पाप करण्याकरता. त्याला एका एका रांजणामध्ये 12-12 उंट फिरायचे. एवढं त्यानं पाप केलं होतं. परंतु भगवंताच्या नामस्मरणाने त्याचं गेलेलं सगळं पाप निघून गेलं. आपल्या जीवनामध्ये आपण नामस्मरण केलं पाहिजे. तुम्ही कुठं जा भजना करता. आता काही माणसं भजना करता एवढी आनंदी असतात. अंत्ययात्रेला भजनाला जातात, 10वीला भजनाला जातात, वर्ष श्राद्धाला भजनाला जातात. त्यांना त्याची लाज वाटत नाही. देवाच्या नामस्मरणाकरता कुठली तरी सेवा आहे, कशाच्याही माध्यमातून देवाचं चिंतन घडत असेल, म्हणून तर साधकाचं परम कर्तव्य काय असेल, कुठली लाज न बाळगता देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. साधवया भक्ती काज साधवया भक्ती काज साधावया भक्ती का भक्ती काज साधावया भक्ती काज साधवया भक्ती काज साधवया भक्ती काज भक्ती काज साधावया भक्ती काज साधावया भक्ती काज नाही लाज धरित धरित नाही लाज धरित धरित ऐशी आशी शरण जावे ऐशी आशी शरण जावे नाही लाज धरित धरित नाही लाज धरित 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 ऐशी आशी शरण जावे ऐशी आशी शरण जावे. ओ साधावया भक्ती काज नाही लाज धरित नाही लाज धरित नाही लाज धरित भक्ती काज नाही लाज धरित नाही लाज नाही लाज धरित साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. म्हणून ते भक्तीचं साधन देवाचं नामस्मरण साधण्याकरता कुठली लाज अंतःकरणामध्ये नसायला हवी. आणि अशा पद्धतीनं त्या परमात्म्याला शरण जायचं, जसं तुकोबाऱ्यांनी त्यांच्या जीवनामध्ये भगवंताला शरण गेले होते. तुकोबाऱ्यांनी किती साधना केली. तुकोबारे ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी एक क्षण सुद्धा वाया जात नसायचा तुकोबाऱ्यांचा. एवढं भगवंताचं चिंतन केलं, एवढं नामस्मरण केलं. तुकोबाराय पंढरपूरच्या देवाच्या वारीला जरी गेले, पंढरपूरला जरी गेले, देवाचं नामस्मरण करत करत जायचे. आणि तुकोबारायांनी एकट्यानं नामस्मरण केलं नाहीये. जे जे भेटन त्यांना परमात्म्याचं नामस्मरण करण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय सांगायचे. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांचा नावाचा प्रचार प्रसार अगोदरच झालेला होता. मग त्यावेळेचे महाराज होते जगद्गुरु तुकोबाराय होते, त्यांना त्यांच्या नावाचा प्रचार प्रसार करण्याकरता व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा वापरण्याची गरज पडली का? नाही ना. वाऱ्या हाती माप आले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. वाऱ्याच्या वेगाने त्यांच्या नामाचा प्रचार झालेला असतो. त्यांना स्वतःचं नाव घेण्याकरता आनंद वाटत नाही. देवाच्या चिंतनात त्यांना जेवढा आनंद आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायला वारीला जात असताना ज्ञानोबारांच्या वारीतून किंवा तुकोबारांच्या पुण्यातून पंढरपूरला जर वारीला आपण गेलो तुकोबारांच्या, त्यावेळेस माळशेज नावाचं गाव लागतं. त्या माळशेज ठिकाणी तुकोबाराय वारीला जात असताना त्या गावामध्ये तुकोबारायांचा मुक्काम होता. आणि मुक्कामाच्या ठिकाणी संध्याकाळी तुकोबाराय पोहोचले. पोहोचल्यानंतर तुकोबारायचं सगळ्यांना माहित होतं की तुकोबाराय तुकाराम महाराज आपल्या गावावरती आलेत, आपल्या गावामध्ये आले, मारुतीरायाच्या मंदिरामध्ये आलेले. सगळ्यांनी दर्शनाकरता गेले पाहिजे. गावातील सगळेच महिला मंडळ, पुरुष वर्ग, तुकोबारायांच्या लहान बालक असतील, सगळे दर्शनाकरता गेले. दर्शनाकरता गेल्यानंतर भजनी मंडळ त्या ठिकाणी गेलं. दर्शनाला गेल्यानंतर आता भजनी मंडळाचं परम कर्तव्य काय, तुकोबारायला आज्ञा केली. सांगितलं, महाराज तुम्ही आमच्या गावामध्ये आज सुंदर कीर्तन करा.
असा शब्द वापरल्यानंतर तुकोबारायला आनंदच झाला. काय मला जिज्ञासू साधक भेटले, कीर्तन ऐकण्याकरता त्यांची इच्छा आहे. तुकोबारायांना आनंद झाला. काही हरकत नाही. त्यांनी सांगितलं ना, सुंदर चिंतन करा, सुंदर कीर्तन करा. काही हरकत नाही, सुंदर कीर्तन करू. संध्याकाळची वेळ झाली. तुकोबारायांच्या कीर्तनाला सुरुवात झाली. आणि सुरुवात झाल्यानंतर तुकोबाराय रामकृष्ण हरी म्हणायला लागले. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाले. तुकोबारायचं रामकृष्ण हरीच संपलं नाही. आज एक एक लोक उठून जायला लागले. तुकोबारायांना सांगितलं सुंदर कीर्तन करा. तुकोबारायचं असून रामकृष्ण हरीच संपलं नाही. 2 तासामध्ये तर आपलं कीर्तन जिकडं तिकडं होऊन जातं. लोक निघून जायला लागले नाही. एक एक कोणी सुद्धा थांबलं नाही. तुकोबारायांच्या समोर कीर्तना करता एक मनुष्य मात्र बसलेले होते. तुकोबारायांनी ज्यावेळेस डोळे उघडून बघितले आणि उघडल्यानंतर तुकोबाराय भाण्यावर आले. अरे, कीर्तन करण्याकरता आपण देवाचं सुंदर यांनी कीर्तन करण्याकरता सांगितलं आणि देवाचं नामस्मरण करता करता कधी वेळ गेला आपल्याला कळालं नाही. परंतु एकही कीर्तनाकरता थांबले नाही, कारण की तुकोबारायचं रामकृष्ण हरीच संपलं नाही. एक मनुष्य मात्र बसलेला होता. तुकोबारायांना आनंद झाला. एवढी माणसं कीर्तनाला आली, यांच्यातून एकाला सुद्धा माझा देव कळाला नाही, एकाला सुद्धा माझ्या देवाचं नामस्मरण कळालं नाही. काही हरकत नाही, परंतु एक तरी साधक माझ्या कीर्तनातून तयार झाला की नाही, त्याला देवाचं नामस्मरण कळालं की नाही. मला फार आनंद झाला. तुकोबारायला आनंद झाला की एक तरी साधक देवाच्या नामस्मरणाकरता या ठिकाणी बसलाय. तुकोबारायला आनंद वाटला. परंतु खरं सांगायचं झालं, तो काही कीर्तनाकरता बसला नव्हता. तुकोबारायांच्या पायाखाली त्याची घोंगडी अडकलेली होती. तुकोबारायांच्या लक्षात आलं. जसे जसे तुकोबाराय भजनामध्ये दंग झाले, रामकृष्ण हरी म्हणता भजन करता करता तुकोबाराय आनंदाने पावल्या खेळायला लागले. पावल्या खेळता खेळता जसे जसे तुकोबाराय उडी मारायचे तसं तसं हा पुढे सरकायचा. तुकोबारायांच्या लक्षात आलं ही घोंगडी त्याची. तुकोबारायांनी एक उंच उडी घेतली आणि उंच उडी घेतल्यानंतर जसे त्याने पायाखालची घोंगडी काढली, अजूनपर्यंत काही कीर्तनाला आला नाही. विठ्ठल तुकोबारायला वाटलं जाऊ द्या, परंतु माझ्या देवाचं नामस्मरण करण्याकरता, ज्याच्याकरता नामस्मरण करतोय, देवाचं नामस्मरण ज्याला प्रिय आहे ते हनुमंतराय मात्र माझं कीर्तन ऐकताना फार आनंद आहे. तुकोबारायचं काय महाराज नामस्मरणामध्ये किती दंग झाले. तुकोबारायांची ताकद, तुकोबारायांच्या नामस्मरणाचं सामर्थ्य. मारुतीरायांना सुद्धा एवढं नामस्मरण करण्याकरता मारुतीरायांना इच्छा शक्ती राहिली नाही. मारुतीराय सुद्धा डुकले यायला लागले. मारुतीरायांना झोप यायला लागली. कीर्तनामध्ये येते ना आपल्याला झोप कधी कधी, मारुतीरायांना सुद्धा झोप यायला लागली. तुकोबारायच्या लक्षात आले, सांगितलं मारुतीराय काही काळजी करू नका म्हणे, मी देवाचं नामस्मरण करतो, तुम्ही बिनधास विश्रांती करा, आराम करा, झोपा तुम्ही आता. आणि असं सांगितल्यानंतर महाराज मारुतीरायांची मूर्ती झोपली. आणि माळशेजला आपण कधी वारीला जर गेलो त्या गावावरून, तर आज सुद्धा मारुतीरायांची मूर्ती झोपलेली आहे. त्या निर्जीव मूर्तीला जगद्गुरु तुकोबारायांनी आदेश दिला की तुम्ही विश्रांती करा. ते मारुतीराय सुद्धा झोपलेले त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. कशाचा परिणाम? नामस्मरणाचा परिणाम. विठ्ठल असं भगवंताला शरण गेलं पाहिजे. अभंगाचं दुसरं चरण. ऐसी ऐसी शरण जावे, ऐसी ऐसी शरण जावे, ऐसी ऐसी शरण जावे जावे, ऐसी ऐसी शरण जावे जावे, ऐसी ऐसी शरण 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 जावे. शक्तीची नावांची, शक्तीची नावांची, ऐसी ऐसी शरण जावे, ऐसी ऐसी शरण जावे. शक्ती जीवे नावांची, शक्ती जीवे नावांची, ऐसे ऐसे शरण जावे, ऐसे ऐसे शरण जावे, ऐसी ऐसी शरण जावे. शक्तीची नावांची, शक्तीची नावांची,
ऐसी आशी शरण जावे शक्ती जीवे न वंचे. हो, पण तुकोबाराय भगवान परमात्म्याला एवढं शरण गेले होते, एवढं देवाचं नामस्मरण केलं, यांना जगाचं काही वाटत नाही. स्वतः एकट्याने चिंतन केलं, जगाने साथ सोडली, कोणी तुकोबारायचं कीर्तन ऐकायला तयार झालं नाही. सगळ्यांना झोप यायला लागली. क्या गाऊ कोई सुनने वाला, देखो तो सब जग ही बोला, खेलो अपने राम ही साथ, जैसी वैसी कर लो मात. तुकोबाराने विचारला, काय जगाचा विसर, जगाला चिंतन करायला लावलं, परंतु बळजबरी करण्यात काही अर्थ नाही. ज्याची त्याची आवड महत्वाची आहे. तुकोबारांनी चिंतन केलं, कोणाला आग्रह नाही केला. अट्टहासाने जगद्गुरु तुकोबारांनी जगाला तारण्याचा प्रयत्न केला, परंतु जगाला स्वतःच्या आत्मउद्धाराची तळमळ नसेल तर साधू संत तरी काय करणार आहे. किती साधू संतांच्या संगतीमध्ये राहा, जर आपण दिवसेंदिवस जर आपल्या जीवनशैलीतून जर आपण बदलण्याचा विचार केला नाही, कधी आपला उद्धार होत नाही. संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे संसार बंधन, तोडावे गे संसार बंधन. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे. आपोली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. पण आपल्या जीवनामध्ये आपण स्वतः आपल्या आत्मउद्धाराची आपण काय केली पाहिजे, चिंता केली पाहिजे. संतांना आपल्या आत्मउद्धाराची तळमळ आहे, परंतु आपल्याला नाहीये. ही आपली शोकांतिका आहे. कुठं आपलं जीवन चाललंय. काळानुसार विज्ञान जगतामध्ये आपल्या जीवनाचा काय झाला, नाश झाला महाराज. विज्ञानाला अध्यात्माची जोड असली पाहिजे. अध्यात्म हे फार जीवनामध्ये आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या बुद्धी बाजूला जात नाही. एकदा बुद्धी बाजूला गेली ना, देवाचं चिंतन घडत नाही. काय होतं, ही सगळी साधनं आपल्याला बघायला, चांगल्या घरामध्ये राहिलो, चांगली जीवनशैली जगत असलो तरी आपलं जीवन परिपूर्ण होत नाही. कारण की ह्या वासना अंतःकरणामध्ये लोभ झालं, विकार झाला, पैसा झाला, पद झालं, प्रतिष्ठा झाली, हे सगळं जास्त झाल्यामुळे आपली बुद्धी बाजूला गेली ना. हो, आणि बुद्धी बाजूला गेली तर देवाचं चिंतन घडत नाही. जे प्राणिया कामे भरू दे हा शेवरी आदरू, म्हणून पडला विसर आत्मबोधाचा. या कारणामुळे आपल्याला आत्मबोधाचा विसर पडतो. साधू संतांनी त्यांचं जीवन देवाकरता अर्पण केलंय. देवाच्या नामस्मरणाकरता त्यांनी संपूर्ण जीवन संपवलंय. किंबहुना सोये जीव आत्मयाशी लाये, ते तर जे होयत या नामसुख. देवाच्या नामसुखापेक्षा त्यांना काही महत्वाचं वाटत नाही. देवाचं नामस्मरण हे फार महत्वाचं आहे. हो, भीष्माचार्याने अभंगाच्या 3ऱ्या चरणाचा जर विचार केला तर भीष्माचार्याने एक पण केला होता. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. भीष्माचार्याने सांगितलं केला खरा, भीष्मपण केला खरा, भीष्मपण केला खरा, भीष्मपण केला खरा. धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, ऐसे यासे शरण जावे, ऐसे यासे शरण जावे. धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, ऐसे यासे शरण जावे, ऐसे यासे शरण जावे. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. हो, भीष्माचार्याने एक पण केला होता. वास्तविक पाहता देवाने सांगितलं होतं की युद्धामध्ये मी शस्त्र धारण करणार नाही. परंतु किती सामर्थ्य भीष्माचार्यांचं की देवाला सुद्धा शस्त्र धारण करण्याकरता भाग पाडलं. त्यांनी पण केला होता की माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, अर्जुनाला कोणी सुद्धा माझ्या हातून वाचवणार नाहीये.
भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. भीष्माचार्यांनी पण केला होता की माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, अर्जुनाला वाचवण्याकरता स्वतः देवालाच यावं लागेल. आणि देवाने तर शपथ घेतली ना की मी युद्धामध्ये शस्त्र धारण करणार नाही. परंतु भीष्माचार्याची एवढी ताकद, स्वतः देवाला सुद्धा अर्जुनाला वाचवण्याकरता शस्त्र धारण करावं लागलं. खऱ्या अर्थाने भीष्माचार्याचा पणही खरा ठरला. त्यांनी तो प्रण केला होता की देवाला शस्त्र धारण करण्याकरता भाग पाडेल. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. आणि अर्जुनाचं सुद्धा रक्षण कोणी केलं महाराज? परमात्म्याने रक्षण केलं. पायी कुपाटीशी घातला आपण पुढा राहिला, तेने पंचजन्य स्फुरलेला अवलेलाची. अर्जुनाचा सांभाळ केला. पुढे राहून देवाने ती वार आपल्या छातीवरती घेतले. कोणाकरता? अर्जुनाकरता. सांगायचा मुद्दा एक, अर्जुन अनन्य भावाने भगवान परमात्म्याला शरण गेला होता. एवढा शरण गेला, अर्जुन जरी झोपला, अर्जुनाचे केस झोपेमध्ये जय श्रीकृष्ण बोलत होते. कोण? अर्जुनाचे केस झोपेमध्ये. आपण कीर्तनामध्ये भजन करत नाही, एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई प्रमाण त्यांचं बोला देव भक्ताचा अंकिला. हो, असे जे भक्त आहेत देवाचं नामस्मरण करतात. हो, किती देवाचं चिंतन अर्जुनानं केलं हे उदाहरण आपल्याला कमी वाटतं का? अर्जुनाचा विचार आपल्याला जास्त लक्षात घेता येत नाही, परंतु तुकोबाऱ्यांचा विचार केला. तुकोबाऱ्यांनी किती देवाचं चिंतन केलं, किती देवाचं नामस्मरण केलं. एक क्षण सुद्धा तुकोबाऱ्यांचा वाया जात नव्हता. जेवणाकरता जरी बसले तरी तुकोबाऱ्यांना भान राहत नव्हतं की भाजी जास्त तिखट आहे की भाजीमध्ये मीठ आहे की नाही. काही येऊ द्या, त्याची चव मात्र तुकोबाऱ्यांना नव्हती. तुकोबाऱ्यांना चव कशाची? फक्त देवाच्या नामस्मरणाची. तुका म्हणे का तो आनंदाचे लाडू, घ्या रे तुम्ही नका तर पडू. तुकोबाऱ्यांचं प्रमाण आहे महाराज, मी नाही बोलत. तुकोबाऱ्या म्हणतात आनंदाचे लाडू म्हणजे कोणते लाडू हो? आमच्यासारखे लाडू नाही बरं का. देवाच्या नामस्मरणाचे लाडू, ज्याच्यामध्ये सुख आहे, ज्याच्यामध्ये आनंद आहे, अशा प्रकारचे लाडू तुम्ही ग्रहण करा. देवाचं चिंतन करण्याकरता हे नामस्मरण किती गोड आहे, फार गोड आहे. परंतु जोपर्यंत याचं महत्व कळत नाही, साखर आपल्याला खाण्याच्या अगोदर त्याची गोडी कळते का? खाल्ल्याशिवाय त्याची गोडी कळत नाही. तसं नामस्मरणाची साधना केल्याशिवाय देवाची गोडी आपल्याला कळणार नाही. विठ्ठल मग जीवनामध्ये आपल्याला एवढा अट्टहास कशा करता करायचं? संसारामध्ये जीव दशेला आलो आपण. संसार तुम्ही करतात, प्राणी करतात, पशु पक्षी करतात, सगळे आपण संसारामध्ये जन्माला आलो. नवे नवे एखादा महात्मा जरी असला, संन्यास आश्रम जरी त्याने स्वीकार केला, तरी त्याच्या सुद्धा ठिकाणी संसार आहेच. हो, म्हणजे जन्माला येणं म्हणजे संसार आहे. आणि संसारामध्ये जन्माला आल्यानंतर परम कर्तव्य काय असेल तर देवाचं नामस्मरण. भागवतामध्ये याचं फार सुंदर वर्णन नाथबाबांनी केलंय. जो पाहुनी नरश्रेष्ठ शरीर नुतरेची संसार पार, तो आत्महत्या नर सत्य साचार उद्धवा. बर बर बर, शेवट ऐकला आता. विठ्ठल विठ्ठल अगदी आपली संकल्पित वेळ राहिली 5 ते 10 मिनिटं. विचार करायचा, जास्त वेळ घेणार नाही, चालेल ना? पण आपण जर विचार केला देवाच्या नामस्मरणाचा, कशा करता हा अट्टहास आहे? संसारामध्ये सगळेच जन्माला येतो. तुम्ही आम्ही, संन्यासो असो, महात्मा असो, पशुपक्षी असो, प्राणी असो, जीव दशेला तुम्ही आम्ही सगळेच आलो. परंतु बाकीच्या योनीमध्ये ही साधना आपल्याला बघायला भेटत नाही. फक्त मनुष्य असा एकच देह आहे, त्या देहाला देवाचं चिंतन करता येतं. नर देह निदान लागले अति उत्तम सार उत्तम गती. सगळ्यात श्रेष्ठ असणारा देह काय असेल तर मनुष्य जन्म आहे. इतर पशु पक्ष्यांना देवाचं नामस्मरण करता येतं का? नाही करता येत ना. आपल्याला करता येतं, परंतु करता येत असताना सुद्धा आपल्या मनामध्ये ते चिंतन करण्याकरता चिंतन होत नाही. कशाचा परिणाम? की इत्यादी विकार आपल्या अंतःकरणामध्ये जास्त झाले.
परंतु सगळे मनुष्य अट्टहास कशा करता करतात. बरं आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट जीवनामध्ये काय आहे? सुख आहे. तुकोबारायांचं सुख जर कशात असेल तर नामस्मरणामध्ये तुकोबारायांचं सुख आहे. आपलं सुख कशामध्ये? आपल्या सुखाचा विचार केला तर जे आपल्याला पाहिजे त्या वस्तूची आपण अपेक्षा करतो. हा, आशा जैशी दुःखाती व्याली निंदा दुरिती. जी गोष्ट आपल्याला नकोय तरी सुद्धा ती गोष्ट हवी असते. बरं ती भेटत नसली, कर्मधर्म संयोगाने आपल्या जीवनात जरी तिचं येणं नसलं तरी आपण तिच्याकरता अट्टहास करतो. मग एवढी तळमळ एवढं सगळं कशा करता? आपलं पोट एवढंच आहे. किती कष्ट करायचे, सगळं काम करायचे, कशा करता करायचे? आपल्या उदरनिर्वाह करता, पोट भरण्याकरता. जीवनामध्ये कष्ट कशा करता करायचे, काम कशा करता करायचे? तुकोबारा म्हणतात विती एवढेशे पोट केवढा बोभाटत आहे असा. तुकोबाराने प्रमाण सांगितलं विती एवढं पोट आहे. किती? आता मला सांगता येत नाही का आपली ईद बसते की नाही, सांगता येत नाही. ज्याने त्यांनी त्याचा हात ठेवून बघायचा आपलं किती इतीचं पोट आहे. तुकोबारायांनी त्याचा आकार नाही सांगितला, त्याची खोली सांगितली. आयुष्यभर ते भरत नाही. विती एवढेशे पोट केवढा बोभाटत आहे असा. आयुष्यभर आपण ते पोट भरत राहतो. कधी ते भरतं का? नाही भरत. मरण जरी आलं तोपर्यंत पोट भरत नाही. मग आपण खाण्याकरता जगतोय का जगण्याकरता खातोय? चांगलं उत्तर दिलंय. विठ्ठल 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 विठ्ठल. जेवढं जीवनामध्ये आवश्यक आहे तेवढं पाहिजे आणि त्यानुसार साधना केली पाहिजे. साधकाला जो उपदेश केला, साधक म्हणजे फक्त महात्मा एखादा विद्यार्थी याच्यात बसत नाही. साधक म्हणजे तुम्ही आम्ही सगळे जीव दशेला आलो तो साधक आहे. शास्त्राने एक श्लोक सांगितलाय, काक चेष्टा बको ध्यानम श्वान निद्रा तथई वचन अल्पोहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. जी 5 लक्षणं सांगितले ती 5 लक्षणं याच्यामध्ये कशा करता सांगितली की जीवन कसं असलं पाहिजे, मनुष्याचा आहार कसा असला पाहिजे, झोप कशी असली पाहिजे, कुत्र्यासारखी असली पाहिजे, श्वानासारखी. कुत्र्याला लगेच चाहूल आले कुत्रे जागे होतात, चोर आला की काय. आता वाघाचं वातावरण आहे सध्या, म्हणून कुत्र्यासारखी श्वानासारखी झोप असली पाहिजे. आणि आहार कसा असला पाहिजे, साधकाचा आहार मापात असला पाहिजे, जेणेकरून नामस्मरण करता आलं पाहिजे. नाही तर एवढं जेवण केलं आणि भजना करता बसलो, असं बसू का टवटवीत बसू, लगेच मनुष्य दुखल्या येतात. आपल्यालाच त्याचं माहिती आहे ना. आता कधी कधी आम्ही नेहमी एक फॉर्म्युला वापरत असतो, तुम्हाला सांगतो ते. आम्ही कधीच कीर्तनाच्या अगोदर जेवत नाही. जास्त करून एखाद्या ठिकाणी आग्रह असतो म्हणून जेवतो, आणि आज तो कर्म धर्म संयोगाने आग्रह झाला. कीर्तनाच्या नंतर जेवायला पाहिजे, कीर्तनाच्या अगोदरच जेवलो. बरं जेवणा करता काय चपातीन भाजी का, पुरणपोळी, वरून तुपाची धार, हा भजे, अजून कुलडई, पापड, एवढं सगळं. आणि एवढं सगळं खाल्ल्यानंतर मला सांगा सुस्ती चढणार नाही का? सुस्ती जरी निर्माण झाली आणि एवढं गरमट आहे महाराज, आणि एवढं गरमटात काय चिंतन सुधरत काही लक्षात राहत नाही. विठ्ठल विठ्ठल परंतु हळूहळू शास्त्राच्या आधारे साधू संतांच्या कृपेने सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने येत असे एकेचे आधारू तेनेची बोले मी सदरू. जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे, जशी सद्गुरूंनी बुद्धी दिली तसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. तुकोबाराला भगवंताच्या नामस्मरणाचे जे महत्व कळालं, जे अनुभव कळाले, तुकोबारा त्याची साक्ष आपल्याला देतात. साक्ष म्हणजे काय ते आपल्याला पटवून सांगतात की किती महत्व आपल्या जीवनामध्ये, याला किती महत्व आहे. हा एक पुरावा जगद्गुरु तुकोबाराने आपल्याला दिला. ते अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे साक्ष हाती, तुका म्हणे साक्ष हाती, म्हणे साक्ष होती, तुका म्हणे साक्ष होती, तुका म्हणे साक्ष हाती, तुका म्हणे साक्ष हाती, तुक म्हणे साक्ष होती, तुका म्हणे साक्ष होती. तो म्या चित्ती धरियेला, तो म्या चित्ती धरियेला, ऐसे याशी शरण जावे, ऐसे याची शरण जावे. तो म्या चित्ती धरियेला, तो म्या चित्ती धरियेला, ऐसे याची शरण जावी.
शक्ती जीवे नवंचे ऐसे आसे शरण जावे ऐसे आशी शरण जावे ऐसे आसे शरण जावे साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे नावांचे भीष्मपणा केला खरा धनुर्धरा रक्षिले तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती धरी येला ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे नावांचे सेवेकरता जो अभंग घेतला अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या पवित्र अशा गाथेतील आहे. या अभंगावरती तुकोबारांनी जे चिंतन केलं ते चिंतन एका साधकाच्या भूमिकेमध्ये आपण चिंतन करण्याचा विचार केला तरी सुद्धा तुकोबारांनी हा अभंग सोडवा आपल्याला काही त्याचं चिंतन करता येणार नाहीये. परंतु तुकोबारांच्या आधारे तुकोबारांना शरण जाऊन या अभंगाचा विचार केला. जेवढं काही सद्गुरूंच्या मुखातून ऐकलं ते सांगण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून सोडून द्या. आई वडिलांचं अंतःकरण करून जे काही योग्य वाटत असेल ते जीवनामध्ये मात्र घेण्याचा प्रयत्न करा. पण झालेली सेवा ही साधू संतांच्या चरणी अर्पण करतो. आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान गुरुवर्य देवगडचे बाबांच्याही चरणावरती सेवा अर्पण करतो. सगळ्यात महत्त्वाची एक सूचना अशी द्यायची की येत्या 21 तारखेला आपलं श्रद्धास्थान श्री क्षेत्र देवगड या ठिकाणी अधिक मासाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्त्याचं नामसंकीर्तनाचं कथेचं आयोजन परमपूज्य सद्गुरू श्री गुरु बाबांनी स्वामीजींनी केलेलं आहे. कारण की अधिक मास म्हणजे हा आपल्याकरता एक पर्व काळ आहे. शास्त्रामध्ये अधिक मासाला फार महत्त्व सांगितलेलं आहे. अधिक मासाचं जे महत्त्व आहे या महिन्यामध्ये आपण जेवढं काही नामस्मरण करू त्या नामस्मरणाचं फलश्रुती आपल्याला निश्चित भेटते. इतर वेळेस आपण नामस्मरण केल्यानंतर फलश्रुती भेटतेच परंतु अधिक मासामध्ये अधिकस्य अधिक फलम त्याची फलश्रुती आपल्याला मिळते. आणि एवढं मोठं नामसंकीर्तन सोहळ्याचं सद्गुरू बाबांनी आयोजन केलेलं आहे. ज्ञानोबा सांगतात जे ज्ञानगंगेनं आले पूर्णता जेवणी झाले शांतीशी आले पालवणवे अशा मोठ्या ज्ञानगंगेमध्ये आपल्याला स्नान करण्याचं सद्भाग्य आपल्याला लाभणार आहे. हे आपल्याकरता एक पर्वणी आहे पर्व काळ आहे आणि साधकाच्या अवस्थेमध्ये याचा लाभ आपण घ्यायचा आहे. म्हणून 21 तारखेपासून तर 28 तारखेपर्यंत देवगडला सेवेकरता हे नामचिंतन सोहळ्याकरता आपण उपस्थित राहायचं आहे. एवढीच आपल्या चरणी विनम्र प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. हरी ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली